नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। तारापुर MIDC में बढ़ते प्रदूषण का मुद्दा आमदार राजेंद्र गावित द्वारा विधानसभा में उठाने से प्रदूषणकारी कंपनियों में मचा हड़कंप। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ने आरोपों विधानसभा में कार्रवाई का भरोसा दिलाया। महाराष्ट्र के पालघर जिले में तारापुर MIDC में बढ़ते जलवायु प्रदूषण से फैल रही बीमारी से आसपास के गाँव वालों का हो रहा बुरा हाल के मुद्दे को मॉनसून सत्र अधिवेशन विधानसभा में गूंजने के बाद तारापुर में प्रदूषणकारी कंपनियों में हड़कंप मच गया है। वहीं पालघर विधानसभा शिवसेना आमदार राजेंद्र गावित द्वारा प्रदूषण से हो रही परेशानी को ध्यान में रखकर विधानसभा में उठाने के बाद एक बार पुनः तारापुर MIDC में बढ़ते प्रदूषण का मुद्दा चर्चा का विषय बना हुआ है। राजेंद्र गावित द्वारा MPCB अधिकारियों पर सवालिया निशान खड़ा करने के बाद खुद पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कार्रवाई भरोसा दिलाया है। साथ जमीनी स्तर पर बोईसर तारापुर में बढ़ते प्रदूषण को लेकर लड़ाई लड़ने वाले सामाजिक कार्यकर्ता अमूल गर्जे तारापुर MPCB के अधिकारियों को आड़े हाथों लेते हुए पोल खोलकर रखा दिया है। ब्यूरो रिपोर्ट उमाकांत भारती, पालघर। हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। प्रश्न मुळामध्ये उद्योग तिथले जे आहेत त्या उद्योगामुळे होणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामधला आहे। त्या प्रश्नामध्ये आम्ही उत्तर देताना नेहमी आम्ही जे अहवाल देतो त्याच्यामध्ये मला सुधारणा उत्तरात आम्ही आहे ती सांगायची राहिली मगाशी की आम्ही जे आता प्रयत्न करतोय ते पुरेसे नाहीत, अधिक प्रयत्न करायला पाहिजे, अधिक सिरियसली पाण्याच्या या प्रदूषणाकडे पाहायला पाहिजे, अशा प्रकारची आमची नक्कीच भूमिका आहे। आता आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिक्लेअर केलंय मध्यम, लहान आणि मोठ्या आशेत वेगवेगळ्या 3 प्रकारचे उद्योग तिथे आहेत। त्याच्यामध्ये रेड जी कॅटेगरी आहे त्या रेड कॅटेगरी मध्येच 512 उद्योग आहेत, ऑरेंज मध्ये 90 आहेत आणि ग्रीन मध्ये 614 आहेत। तर नॅचरली या भागामध्ये रेड कॅटेगरी आणि ऑरेंज कॅटेगरीच्या उद्योगांची संख्या बघता प्रदूषण हा विषय तिथे गांभीर्याने बघायला आवश्यकता आहे। आता प्रदूषणाकडे बघत असताना नवीन जे आम्ही जे उद्योगांना संमती देतो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तिथलं एफ्लुएंट ट्रीट करण्याची व्यवस्था असल्यावरच देतो। आता काही ठिकाणी MIDC म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ यांच्या म्हणजे आणि आमच्या समन्वयाने आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लावतो की एका उद्योगाची तेवढी क्षमता नसते की ते त्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचा खर्च बेअर करू शकतील। तर जर असा समूह असेल उद्योगाचा तर तिथे एकत्र येऊन कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ते लावतात। या ठिकाणी सुद्धा आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची इथे व्यवस्था आहे। आपण म्हणताय ते बरोबर आहे की 25 MLD चा प्लांट आता सध्या सुरू आहे आणि 25 पुरेसा नाही आणि 25 MLD अजून अपेक्षित आहे। त्याला वेळोवेळी आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत की हे प्लांट लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी आम्ही वेळोवेळी नोटीस दिल्यानंतर कंप्लायन्सच्या बद्दल आम्हालाही असमाधान आहे। मी स्वतःही त्या MIDC ची बैठक घेईन कारण जे आम्ही त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फास्ट हे CETP उभारणं अपेक्षित आहे, जो 25 MLD चा CETP आहे। आपण सांगितलेलं आहे एक महत्त्वाची सूचना आहे कारण तिथे मत्स्यमारीचा मोठा व्यवसाय आहे। त्या मत्स्यमारीच्या व्यवसायावर परिणाम नॅचरली या पाण्याच्या पोल्युशनमुळे होतो असं तिकडच्या आपल्या सर्वांचं म्हणणं आहे आणि त्याला गंभीरतेने घेऊन आपण नक्कीच आपल्या नॅशनल जे आपलं बोर्ड आहे जे फिशरीचं त्यांच्या माध्यमातून आपण इथे तो सर्वे करून घेऊ की त्याचा तिथल्या मच्छीमारांवर काय परिणाम होत आहे किंवा तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे। तर यासाठी नक्कीच मी स्वतः पुढाकार घेऊन आपण त्याची एक अभ्यास गटाला विनंती करू की तिथला पूर्ण सर्वे करून तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे। आता हे CETP सुरू करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत। मला वाटतं जॉईंट एफर्टची गरज आहे। MIDC आणि MPCB ने मिळून हे CETP व्यवस्थित चालले पाहिजे, याच्याकडे पावलं उचलले पाहिजे असं माझं स्पष्ट। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तारापूर MIDCच्या संदर्भातला प्रश्न आहे तर म्हणजे MIDCच्या मंत्र्यांनी तो उत्तर द्यायला पाहिजे, पण हरकत नाही। आता तुमच्याकडे तो आलेला आहे म्हणजे की तारापूर ही भारतातील सर्वात मोठी एक औद्योगिक वसाहत आहे असून इथे जवळजवळ 1300 पेक्षाही जास्त कारखाने आहेत। त्यापैकी 800 कारखाने हे अतिसंवेदनशील आहेत
आणि या तारापूर हे सगळ्यात जास्त पोल्युशित शहर म्हणून त्या ठिकाणी आपलं NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यामुळे या पोल्युशनमुळे जवळजवळ 280 कोटीचा दंड त्या ठिकाणी त्यांना आकारण्यात आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. अनेक पालघर जिल्ह्यातील मोरबे, नवापूर, खाडी परिसरातील सागरी पर्यावरणावर तारापूर MIDC मधून सोडण्यात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या अथवा प्रक्रियेनंतर सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचे परिणाम होत आहेत. आणि परिणाम स्वरूप ज्या ठिकाणी मच्छीमार बांधवांच्या ज्या खाडी आहेत, दांडी आहे, मुरबा आहे, उसळी आहे, सरावली आहे, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कारखान्यांचे जे आपलं रासायनिक जे पाणी जे आहे त्याची सांडपाणी प्रक्रिया न केल्यामुळे त्या ठिकाणी आपलं गटारे वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न घ्या. नाही एक जरा महत्वाचा प्रश्न आहे, कारण काही बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, त्याचे काही मार्गी लागत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी मच्छीमारांचा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या पापलेटसह विविध व्यावसायिक मत्स्य प्रजातीचे महत्वाचे प्रजनन क्षेत्र आहे. आणि त्यामुळे हजारो पारंपरिक मच्छीमार व आदिवासी बांधव त्या ठिकाणी खलासी म्हणून काम करतात. त्यांच्या उपजीविकेवरती त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे. ताई, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दुर्गंधी वायू जो आहे हा रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी सोडला जातो आणि पहाटेच्या तीव्र रासायनिक वास जाणवत असल्यामुळे श्वसनाचा त्रास, त्याचप्रमाणे डोळ्यांना जळजळ अशा तक्रारी त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स इतका खाली आलेला आहे, 300 ते 350च्या आसपास या ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणी श्वसनाचे विकार व कॅन्सरसारखे आजार या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून या 1300 ज्या छोट्या मोठ्या ज्या कारखाना आहेत त्या ठिकाणी 100 MLDच्या आपल्या प्लॅनची आवश्यकता आहे. फक्त 25 MLD असल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक सांडपाण्याची प्रक्रिया योग्य होत नाही. ताई, आपण या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला जे काही उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राष्ट्रीय जलयुक्त अभियानाअंतर्गत दरमहा केंद्रीय प्रदूषण मंडळाने नेमून दिलेल्या खारेकुरण, मुरबे, दांडी, नवापूर, उसळी सरावली या ठिकाणचे पाण्याचे नमुने संकलित करण्यात येतात असे उत्तरात नमूद केलेलं आहे. परंतु ताई, कुठल्याही प्रकारे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या बाबतीत अशा पद्धतीने नमुने तपासले जात नाही. आणि म्हणून वॉटर पोल्युशन जे आपले इंडेक्स आहे तो अत्यंत पोर अशा प्रकारचा आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की बोईसरला 1.25 लाख लोकसंख्या असलेल्या वाढत्या लोकसंख्येमध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी STP प्लांट लावणार आहात का? कारण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन. MIDCची अपुरी संकलन असल्यामुळे त्या ठिकाणी 12ही महिने त्या ठिकाणी नाले जे आहे ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी वाहतात. तिसरा प्रश्न आहे की सर्व सांडपाणी औद्योगिक व घरगुती यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण काय उपाय करणार आहात? आणि चौथा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की या मच्छीमारांच्या व्यवसायावरती परिणाम होत असल्यामुळे मासेमारीवर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंस्टीट्यूटला आपण त्या ठिकाणी अमूल जी, आप बार बार प्रदूषण को लेकर लड़ाई लड़ रहे हैं. आज पालघर के शिवसेना के आमदार ने मुद्दा उठाया है. आप MIDC में खड़े हैं, क्या बोलना चाहेंगे? मैं ये बोलना चाहूँगा कि राजेंद्र जी गावित साहब ने जो मुद्दा विधानसभा में जो अधिवेशन अभी चालू है वहाँ पे जो उपस्थित किया वो मुद्दा बहुत अच्छा है और बहुत स्ट्रॉन्ग मुद्दा है. वो यहाँ पे आप देख सकते हो कि तारापुर MIDC में कैसा प्रदूषण फैला हुआ है. ये जल प्रदूषण आप देख सकते हो, मेरे पीछे लाल कलर का केमिकल का पानी ये पूरा यहाँ वहाँ बिखरा हुआ गिरा है. ये ऐसा कोई MIDC का नियम है क्या कि MIDC के रास्ते पे 24/7 ये पानी रहने चाहिए? ऐसा कोई है क्या? मैं कहना चाहूँगा राज्य के मंत्री महोदय को, देखो अभी ये कुत्ता भी कैसा उसी पानी में बह रहा है. तो यहाँ पे आप देख सकते हो कि जब बारिश होती है तब छुपे पाइपलाइन द्वारा, कंपनी के द्वारा पाइपलाइन में से केमिकल छोड़ा जाता है. वही केमिकल आके रास्ते पे ठहरा हुआ रहता है बहुत दिनों तक. इसका केमिकल का बदबू, रोगराई या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे. मैं महाराष्ट्र राज्य के माननीय मंत्री महोदय को बोलना चाहूँगा, पंकजा ताई आप यहाँ पे एक बार आज आओ
यहाँ पे आप जब आओगे तब आपको यहाँ की वस्तु स्थिति दिखेगी। आपने बोला है, आपने आश्वासन दिया है कि MIDC का हम मीटिंग लेंगे, लेकिन MIDC के साथ मीटिंग करके क्या होगा? MIDC को ठीक है आप डायरेक्शन दोगे कि ये गलत है, कार्रवाई करो, लेकिन मुझे माननीय मंत्री महोदय जी को कहना है कि यहाँ पे जब आप आओगे, वस्तु स्थिति देखोगे, आपको भी पता है कि NGT ने करोड़ों रुपए का दंड इस MIDC को घोषित किया है कि ये पर्यावरण ये पूरा प्रदूषित है यहाँ का, बरोबर है। आशिया खंड की जानी मानी बोलते हैं ना, जानी मानी बड़ी उद्योग ये है यहाँ का तारापुर MIDC, लेकिन यहाँ पे ये बिखरा हुआ पूरा केमिकल का पानी, जैसे देख सकते हो आप हमारे बैक साइड में भी पूरा यहाँ पे केमिकल का प्रदूषित पानी ये MIDC के गटर में से बह रहा है। MIDC के गटर में से खाली बारिश का पानी बहने चाहिए, वो यहाँ पे पानी नहीं बह रहा है और यहाँ पे पूरा केमिकल का बदबूदार पानी इधर है। इसलिए तो मैं कहता हूँ कि महाराष्ट्र राज्य के पर्यावरण मंत्री जी को कि पंकजा ताई आप यहाँ पे आओ, आप यहाँ की सिचुएशन देखो कि क्या सिचुएशन है, कौन से हालातों से रोज कामगार, सैकड़ों कामगार यहाँ से जाते हैं, कितने कामगार तो यहाँ से स्थलांतरित हो गए, कितने फैक्ट्री वाले भी यहाँ से स्थलांतरित हुए, क्यों? तो देखा जाएगा ऐसा तारापुर MIDC में हजारों फैक्ट्री है, ऐसा नहीं कि सारे पोल्यूशन कर रहे, लेकिन बहुतांश फैक्ट्री ऐसी जो छुपी पाइपलाइन द्वारा केमिकल छोड़ते हैं, लेकिन MPCB और MIDC के अधिकारियों को सब कुछ पता होने के बावजूद भी उस कंपनी के ऊपर कार्रवाई होता नहीं है। खाली कौन सा तो नोटिस देते हैं, नोटिस देने के बाद अगेन एंड अगेन वो कंपनी पॉल्यूशन करती है, लेकिन कंपनी पे कड़क कार्रवाई नहीं होती। मेरी NGT को भी विनंती है, महाराष्ट्र राज्य के पर्यावरण मंत्री को विनंती है कि पंकजा ताई एक बार आप यहाँ पे आओ। हम अगेन एंड अगेन बोल रहे हैं कि आप आओ, आप आने के बाद जब ये सिचुएशन देखोगे तो आपको भी लगेगा कि यहाँ पे जो MPCB के जो कार्यालय है वो खाली नाम के लिए है। मेरी तो नागरिकों से विनंती है, आप सब आवाज उठाइए। धन्यवाद। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।